नमस्कार, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर साठी पेट एक्झाम जे आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 50% क्वेश्चन्स हे रिसर्च मेथॉडॉजीवर येणार आहेत. ते कव्हर करण्यासाठी हा टॉपिक कव्हर करण्यासाठी आपण ही व्हिडिओ सीरीज चालू केलेली आहे. आजचं हे आपलं तिसरं लेक्चर आहे. आपण प्रत्येक लेक्चरमध्ये 10 MCQs बघतो आहोत रिसर्च मेथॉडॉजीवरती आणि या पूर्ण सीरीजमध्ये तुमचा रिसर्च मेथॉडॉजी हा टॉपिक कव्हर होणार आहे, कोल्हापूर युनिव्हर्सिटीच्या पेट एक्झामसाठी. पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट मला अशी सांगायची आहे, की जे स्टुडंट्स या एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्या प्रिपरेशनला आणखीन एक बूस्टअप म्हणून एक टेस्ट सीरीज आम्ही घेऊन आलो. ज्या टेस्ट सीरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत 10 टेस्ट रिसर्च मेथॉडॉजीवरती, ज्यामध्ये 40 क्वेश्चन एका टेस्टमध्ये असणार आहेत. म्हणजे भरपूर सराव तुमचा या MCQs थ्रू होणार आहे या एक्झामसाठी रिसर्च मेथॉडॉजी टॉपिकवरचा. 50% क्वेश्चन्स असणार आहेत या एक्झाममध्ये, म्हणजे पूर्ण सिलेबस तुमचा या टेस्टमध्ये कव्हर होणार आहे. या टेस्टसोबतच तुम्हाला मिळणार आहेत नोट्स इंग्लिश आणि मराठी दोन्हीही लँग्वेजमध्ये. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही प्रिपरेशन करत आहात त्या लँग्वेजमध्ये तुम्ही नोट्स रीड करून ही एक्झाम क्रॅक करू शकता. एवढ्या सिंपल पद्धतीने तुम्ही हे टेस्ट सिरीज जॉईन केल्यावर एक्झाम क्रॅक करू शकता. रिसर्च मेथॉडॉजीचे सगळे क्वेश्चन्स तुमचे 100% कव्हर होतील किंवा तुम्हाला सिंपल पद्धतीने ते सोडवता येतील ह्या टेस्ट सिरीजमुळे. तर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, ज्याची फीस फक्त 499 रुपये आहे. पहिला क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू द ऑथर रिसर्च मेथड्स आर एव्हरीथिंग एक्सेप्ट. लेखकांच्या मते संशोधन पद्धती वगळता सर्व काही आहे. काय आहे याच्यातलं ऑप्शन्स आपले? अप्रबंधित, निपक्षपाती, अनुक्रमिक आणि दिग्दर्शित. तर यापैकी बी निक्षपातीपणा, अनुक्रमणिका, दिग्दर्शित हे तिन्ही प्रकार असतात. फक्त अनस्ट्रक्चर नसतं, म्हणजे संशोधन अप्रबंधित नसतं, पण निपक्षपाती असतं, अनुक्रमणिक असतं, दिग्दर्शित असतं, फक्त ते अप्रबंधित नसतं. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन या प्रश्नाचं काय असणार आहे? ए आहे. पुढचा प्रश्न बघूया. अप्लाइड रिसर्च इज डायरेक्टेड टूवर्ड्स, म्हणजे उपयोजित संशोधन दिशेने निर्देशित केले जाते. कसल्या दिशेने निर्देशित केले जाते? तर आपले ऑप्शन्स आहेत प्रॉब्लेम सॉल्विंग, म्हणजे समस्या सोडवणारं, ॲक्शन ओरिएंटेड, म्हणजे कृती देणारं, रिअल टाईम प्रॉब्लेम, वास्तविक वेळ समस्या सांगणारं, किंवा डी वरीलपैकी सर्व. तर आपलं ऑप्शन डी असणार आहे, कारण हे तिन्ही वरचे जे काय आहेत ऑप्शन्स ते आपल्याला उपयोजित संशोधनामध्ये दिसतात किंवा अप्लाय केलेले असतात किंवा अप्लाइड रिसर्च हे त्या दिशेने नेत असतं. म्हणून हे तिन्ही ऑप्शन करेक्ट आहेत, म्हणजे डी हे वरील सर्व ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पहिला प्रश्न, द फॉलोइंग आर फीचर्स ऑफ द गुड रिसर्च स्टडी एक्सेप्ट, म्हणजे खालीलपैकी कोणत्या चांगल्या गोष्टी संशोधन अभ्यासाची वैशिष्ट्य आहेत? म्हणजे ऑप्शन्स बघूयात. शुड बी रिप्लिकेबल, म्हणजे प्रतिकृती योग्य असावी. शुड बी सिस्टमॅटिक अँड ऑब्जेक्टिव्ह, पद्धतशीर आणि वस्तुनिष्ठ असावे. शुड बी कम्प्लिटेड इन 3 months, 3 महिन्यात पूर्ण केले पाहिजेत. डी शुड बी इथिकल अँड अनबायस्ड, नैतिक आणि निपक्षपाती असावे. त्याच्यामध्ये प्रतिकृती योग्य असावी, बरोबर आहे. पद्धतशीर आणि वस्तुनिष्ठ असावे, बरोबर आहे. त्याच्यानंतर डी नैतिक आणि निपक्षपाती असावे, हे 3 ऑप्शन बरोबर आहे. फक्त ऑप्शन सी हे करेक्ट नाही म्हणू शकत आपण, कारण 3 महिन्यातच पूर्ण केलं जावं किंवा व्हावं असं कुठल्याही प्रकारची वैशिष्ट्य संशोधन अभ्यासाची नसतात. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन याचं सी होणार. पुढचा प्रश्न, किंगफिशर वॉन्ट्स टू इव्हॅल्युएट द इम्पॅक्ट ऑफ प्रमोशनल ऑफर ऑफ 1000 रुपीज ऑफ ऑन रिटर्न तिकीट सेल्स. द काइंड ऑफ रिसर्च बिंग कंडक्टेड इज, म्हणजे किंगफिशरला रिटर्न तिकीट विक्रीवरील प्रमोशन ऑफर्सच्या 1000 रुपयांच्या ऑफरच्या परिणामाचे मूल्यांकन करायचे आहे. ज्या प्रकारचे संशोधन केले जात आहे, म्हणजे जे काही रिटर्न तिकीटवरती ऑफर देणार आहेत त्या ऑफरचं मूल्यांकन करायचं आहे, हे कुठल्या प्रकारच्या संशोधनामध्ये होईल? तर आपले ऑप्शन्स आहेत अप्लाइड रिसर्च, उपयोजित संशोधन, बेसिक रिसर्च, मूलभूत संशोधन, रिसर्च क्वेश्चन, संशोधन प्रश्न, किंवा नन ऑफ द अबव, वरीलपैकी काहीही नाही. तर याचा ऑप्शन ए आहे, अप्लाइड रिसर्च, उपयोजित संशोधन, कारण हे अंमलात आणून मग त्याचं मूल्यांकन होणार आहे. अप्लाय करून बघणार, ते ऑफर देऊन बघणार आणि त्यानंतर त्याचं मूल्यांकन होईल, म्हणून हे अप्लाइड रिसर्च आहे. म्हणून आपल्याचं करेक्ट ऑप्शन ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लेम्स रिक्वायर्स रिसर्च. पुढीलपैकी कोणत्या समस्येत संशोधन आवश्यक आहे? ए, संस्था फ्लेक्झिबल वर्क्स आवर्स शेड्यूल ऑन इंटेन्शन टू लिव्ह ऑर्गनायझेशन, म्हणजे संस्था सोडण्याच्या हेतूने लवचिक कामाचे वेळापत्रक.
एक्सेप्टन्स ऑफ मोर वुमेन ओरिएंटेड सिरियल्स ऑन प्राईम टाईमवर अधिक महिलाभिमुख सिरियलची स्वीकृती. वोटिंग पॅटर्न्स ऑफ वेस्टर्न वर्सेस ईस्टर्न UP म्हणजे पश्चिम विरुद्ध पूर्व उत्तर मैदानातील मतदानाचे नमुने. आणि वरीलपैकी सर्व ऑल ऑफ द अबो. तर ह्या सगळ्याच प्रकारच्या ह्या तिन्ही वरच्या सगळ्या समस्या आणि प्रत्येक समस्येला संशोधन आवश्यक असतं, किंवा आपल्याला जेव्हा संशोधन करायचं असतं तेव्हा आपण कुठल्याही प्रकारची समस्या निवडू शकतो किंवा कुठल्याही गोष्टीची समस्या म्हणून मांडणी करू शकतो. म्हणून आपला ऑप्शन D आहे की हे तिन्ही जे आहेत ते संशोधनासाठी आवश्यक समस्या आहेत, म्हणून आपलं ऑप्शन D हे बरोबर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द सेन्सस कॅरीड आउट बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज अन एक्झाम्पल ऑफ. भारत सरकारने केलेल्या जनगणनेचे उदाहरण ह्या प्रकारचे संशोधन आहे. एक्सप्लोरेटरी रिसर्च म्हणजे अन्वेषण संशोधन, कॅज्युअल रिसर्च प्रासंगिक संशोधन, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च वर्णनात्मक संशोधन, आणि ऑल ऑफ द अबो. ऑल ऑफ द अबो असू शकत नाही कारण ते कॅज्युअल रिसर्च नाही आहे किंवा एक्सप्लोरेटरी रिसर्च नाही आहे. मग हा कुठल्या प्रकारचा आहे रिसर्च? डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आहे. वर्णन केलं जातं की लोकसंख्येमध्ये कुठल्या प्रकारचे लोक आहेत, त्याच्यानंतर या प्रकारचे महिला किती आहेत, पुरुष किती, असं वर्णन याच्यामध्ये केलं जातं, म्हणून करेक्ट ऑप्शन आपला C असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ डॅश डॅश इज प्रोव्हाइड इन्साइट इनटू अँड अँड अंडरस्टँडिंग ऑफ द प्रॉब्लेम कन्फ्रंटिंग द रिसर्च म्हणजे डॅश डॅश मागचा अंतर्दृष्ट आणि संशोधनाला सामोरे जाणाऱ्या समस्येचे आकलन प्रदान करणे व त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर कशाचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की अंतर्दृष्ट आणि संशोधनाला सामोरे जाणाऱ्या समस्येचं आकलनाचं आदान प्रदान करणं. आपले ऑप्शन एक्सप्लोरेटरी रिसर्च म्हणजे अन्वेषण संशोधन, कन्क्ल्युजन रिसर्च निर्णायक संशोधन, कॅज्युअल रिसर्च प्रासंगिक संशोधन, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे वर्णनात्मक संशोधन. तर आपलं करेक्ट ऑप्शन आहे A एक्सप्लोरेटरी रिसर्च अन्वेषण संशोधन, ज्याच्यामध्ये अंतर्दृष्ट म्हणजे इन्साइट इनटू आणि अंडरस्टँडिंग ऑफ प्रॉब्लेम कन्फ्रंटिंग रिसर्च संशोधनाला सामोरे जाण्याच्या समस्येचे आकलन प्रदान केले जाते, म्हणून या ऑप्शन A हे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश इज अ टाईप ऑफ conclusive research which is especially formulated to give a description about phenomena or group. डॅश डॅश हे एक प्रकारचे निर्णायक संशोधन आहे जे विशेषतः एखाद्या घटनेविषयी किंवा गटाविषयी वर्णन देण्यासाठी तयार केलं जातं. डॅश डॅश हे एक प्रकारचे निर्णायक संशोधन आहे जे विशेषतः एखाद्या घटनेविषयी किंवा गटाविषयी वर्णन देण्यासाठी तयार केलं जातं. लॉन्जिट्युडनल रिसर्च डिझाईन रेखांशाचं संशोधन डिझाईन, एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन अन्वेषण संशोधन डिझाईन, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन वर्णनात्मक संशोधन डिझाईन, आणि 2 टायर्ड रिसर्च डिझाईन जे द्विस्तरीय संशोधन डिझाईन. त्याचं आपलं करेक्ट ऑप्शन C आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन. याच्यामध्येच प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे की एखाद्या घटनेविषयी किंवा गटाविषयी वर्णन देण्यासाठी तयार केले जाते, म्हणून डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन जे वर्णनात्मक संशोधन डिझाईन हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे, म्हणून करेक्ट ऑप्शन C आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द टेस्ट युनिट्स आर ऑल्सो कॉल्ड म्हणजे युनिट्स असताना डॅश डॅश देखील म्हणतात. तर काय म्हटलं जातं? इंडिपेंडंट व्हेरिएबल स्वतंत्र चल, एक्सपेरिमेंट प्रयोग, ट्रीटमेंट उपचार, ऑल ऑफ द अबो आर फॉल्स म्हणजे वरील सर्व खोटं आहे. तर आपला ऑप्शन D आहे. यापैकी काहीही टेस्ट युनिट्सला बोलल्या जात नाही, म्हणून ह्याचं करेक्ट ऑप्शन D असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. In an experiment, the research manipulates one or more variables in an attempt to determine its effect on the म्हणजे एका प्रयोगात संशोधनात त्याचा प्रभाव निश्चित करण्याच्या प्रयत्नात एक किंवा अधिक चल बदलतात. तर याचे ऑप्शन्स आहेत इंडिपेंडंट व्हेरिएबल्स स्वतंत्र चल, डिपेंडंट व्हेरिएबल अवलंबित चल, ट्रीटमेंट उपचार, टेस्ट व्हेरिएबल्स म्हणजे चाचणी चल. त्याचं आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे डिपेंडंट व्हेरिएबल, कारण ते एका चलामुळे दुसरे चल बदलतात, म्हणून ह्याचं ऑप्शन B हे करेक्ट. त्याचे 10 प्रश्न इथे संपले. त्याआधी अजून एक गोष्ट सांगायची असे की आम्ही महाराष्ट्र सेट 2021ची तयारी करणाऱ्या स्टुडंटसाठी देखील टेस्ट सिरीज अवेलेबल केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मराठीमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. टेस्ट सिरीजमध्ये टोटल 60 टेस्ट मिळणार आहेत. प्रत्येक युनिटवर 2 टेस्ट अशा 20, मागील वर्षाचे प्रश्न असे 10 टेस्ट आणि फुल सिलेबसवर 30 अशा टोटल 60 टेस्ट तुम्हाला प्रॅक्टिससाठी मिळणार आहेत. ज्या तुम्ही आत्ता जॉईन केला तर सेट एक्झाम येईपर्यंत त्याचा सराव होऊन तुम्हाला अभ्यासामध्ये त्याचा फायदा होईल आणि येणाऱ्या सेटमध्ये चांगले मार्क्स मिळण्यासाठी त्याची मदत होईल. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त तुम्हाला खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. याची फीस आहे 1499. हा पूर्णपणे पेड ग्रुप असणार आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये जर थोडंसं डिस्काउंट हवं असेल तर तुम्ही आमचं अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर महाराष्ट्र सेट सिलेक्ट करून त्याच्यामध्ये तुम्ही टेस्ट सबस्क्राईब करू शकता. त्याची फीस 999 रुपये असणार आहे. ही टेस्ट तुम्ही आज जॉईन केली तर तुम्हाला याचा
येणाऱ्या सेटमध्ये फायदा होईल. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढे तुमचं मार्क्स फिक्स होतील आणि चांगला अभ्यास केला तर आपली सेट एक्झाम क्रॅक होणं निश्चित आहे. म्हणून हाही टेस्ट सिरीज आजच जॉईन करा.